अजरनं जे साहेबांना जे मानपत्र दिलं ना ते अत्यंत श्रद्धेने दिलं. त्याचा छोटासा मत मी तुम्हाला सांगतो. त्यांनी साहेबांच्या विषयी असं लिहिलं की पितृतुल्य साहेब आपल्या ऋणात आमची उभी हयात जावी, आपल्या रूपात आगाक्षा आमची खरी व्हावी, कर्तव्य रूपातील घरारी आसवंतात तशीच दुर्गमावी आणि मायेच्या रूपातील ही सावली आम्हावा. ज्या कर्तबगार हाताने आपण आज ॲनिमेशन फिल्मच्या ध्वनिफितीचं देशाचे ग्रामीण विकास आणि पंचायत राजचे केंद्रीय मंत्री आदरणीय नामदार विलासरावजी देशमुख, नगरपालिकेचे अध्यक्ष माननीय लक्ष्मणरावजी कांबळे, राज्याच्या क्रीडा परिषदेचे सन्मान्य सदस्य मोईजभाई शेख, ज्यांनी आपल्या सर्वांना या ठिकाणी एकत्र केलं आणि काही काळ आपल्याला सर्व विसरून 350 वर्षापूर्वी घेऊन जाण्याचं सामर्थ्य त्या चित्रफितीमध्ये निर्माण केलं. काल त्यांच्या संस्थेचे सर्व सन्मान्य पदाधिकारी, या ठिकाणी उपस्थित असलेले लातूरमधले सर्व जाणते बंधू भगिनी, होता आजारचा की याचं प्रकाशन साहेबांच्या हाताने झालं पाहिजे. मध्यंतरी 2 दौरे गेले, अत्यंत व्यस्त कार्यक्रमामुळे वेळ मिळू शकला नाही. पण नियतीचे काही संकेत असतात की ज्या दिवशी जे घडायला पाहिजे होतं ते घडलं. म्हणून आज 19 तारखेला करू तेव्हा साहेबांना बोला. तर आजार मला असं म्हणाला की 3.5 वर्ष मी या चित्रपटाच्या निर्मितीमध्ये काम करतोय आणि हे चित्रपट निर्मितीचं काम करत असताना मी शिवरायाचं चरित्र पाहिलं. बाबासाहेब पुरंदरेंनी लिहिलेलं शिवचरित्र वाचलं. श्रीमान योगी हे चांद म्हणून मी चित्रपट, मग ती हिंदीत असेल, ती उर्दूत असेल, ती तेलुगूत असेल, ती कन्नडमध्ये असेल, ती अमेरिकन इंग्लिशमध्ये असेल, ती इंग्लिशमध्ये असेल. वैशाली वहिनी, आमदार अमित भैया, ॲडव्होकेट त्रिंबकदासजी झंवर, सर्व मान्यवरांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मोहितभाई आपले स्वागत. आमदार शिंदे साहेब, सर्व मान्यवरांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत. उपस्थित बंधूंनो, आज छत्रपती शिवरायांची 381वी जयंती. या निमित्तानं प्राचार्य अझर आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी छत्रपती शिवाजी या चित्रपटाच्या ध्वनिफितीच्या भव्य प्रकाशन वीर सपूतों की धरती